थँक्यू. नक्कीच ड्रिंक ब्रेक संपलाय. जो झेल पकडला होता अक्षयने, तब्बल जर बिंद्रा गेला त्याला लॉंग ऑफला होता. लॉंग ऑफ मध्ये डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये आला होता. लॉंग ऑफ मधून अप्रतिम झेल टिपला होता. प्रेक्षक आणि आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल मला लागेल. अप्रतिम फलंदाज, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर आकाश तर गोंधळची करेल कल्पेश. चेंडू ऑन साईडला मारायचा प्रयत्न, चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून गेला आहे. उद्याला काम चोखपणे आपण बघतोय. रक्षक तकदीर मात्र तकदीर का बादशाह एष्टीच्या मागे धाव येणार नाही. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धाबक होती. नाजूक परिस्थिती आता मात्र 27 5 विकेट्स. बॅकफुटला गेला आता मात्र. विचार केला तर हा देसाई संघ. आकाश पुन्हा एकदा संघ नायक आहेत. यावेळी बॅटचा बेस केलाय. क्षेत्ररक्षक मात्र काहीच करू शकत नाहीये. षटकार मिडविकेटच्या डोक्यावरून खणखणीत षटकार आकाशच्या माध्यमातून. DJ Gaurav. धावसंख्येमध्ये 33 धावा. षटकाराने भरपूर प्रेशर दूर झाला असेल, कारण का भरपूर काळात षटकार आलाय. आकाशने बॅटचा बेस केलाय. सुद्धा संघ नाही काय देसाई संघाचे. तर दुसऱ्या बाजूला कल्पेश बॅकफुटला असतील. षटकार गेला याच्या आधीच्या चेंडूवरती. चेंडू मात्र उजव्या कडून गेला. पंच बघतील आम्हाला सांगतात हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे. चेंडू उजवी सोडून गेल्या मात्र पंच आम्हाला लगेच सांगतात, दर्शवतात. आमच्या गुंदेरकडे पुन्हा एकदा हात दाखवत आहेत, इशारा देतात हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे. अतिरिक्त धाव्याने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या बघती 34 34 धावा दाबालकावरती 5 गडी बाद समीकरण देसाई संघाचं. देसाई बघितलं बॅकफुटला गेलाय, मात्र कमबॅक कधीही करू शकतो. आकाश मध्ये ती क्षमता आहे. पुन्हा शॉट अमोल चेंडू फक्त दिशा दिली आहे. अजून एक मोठा षटकार 6 धावा. यावेळेस या षटकामध्ये 2 षटकात पण दाखवल्यात. मी म्हटलं आकाश याच्यामध्ये क्षमता आहे. याची आम्ही फलंदाजी बघितली होती खिडकालीच्या मैदानावरती. तब्बल त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे मैदानावरती, कारण का आता मात्र बॅकफुटला आहे देसाई संघ. इथे संघाचा डाव सवारण्याचं काम करेल. खराब चेंडू, त्याला प्रत्युत्तर. गुड शॉट. 6 धावा. षटकार. थँक्यू. 46 धावा दाखल आतापर्यंत तिसरा षटकार आपण बघू शकता. म्हटलं आकाश मध्ये क्षमता आहे, आत्मविश्वास आहे, मात्र यावेळेस आत्मविश्वासपणा लावलं, कारण स्वतः संघ नाही सर जिम्मेदारी घेते मैदानावरती, रिस्पॉन्सिबिलिटी घेते मैदानावरती. मात्र यावेळेस चांगली फलंदाजी होते. धावगती उभारते धावपालकावरती 46 धावा. पर्यंत लागतोय त्या क्षेत्रामधून ताकदीचा पुरेपूर वापर. षटकार. 6 धावा. थँक्यू. प्रसाद सर पिंट्या जोशी याने 5 चेंडू 5 षटकार मारले होते. आता मात्र आकाशने 4 चेंडू 4 षटकार मारलेत. विक्रमाची बरोबरी होईल असे आम्हाला प्रसाद सरांनी सांगितले. मात्र या चेंडूवरती समीकरण असणार आहे. 4 चेंडू 4 षटकार दाखवल्यात. मी म्हटलं होतं आकाशकडे क्षमता आहे, आत्मविश्वास, ताकद सुद्धा आहे. स्वतः संघ नाही काही जिम्मेदारी घेतली मैदानावरती. जर या चेंडूवरती षटकार जर दाखवला तर अच्छा नक्कीच 50 धावा सुद्धा कंप्लीट होतात. 52 धावा दाबालकावरती आल्यात.
जबरदस्त आता मात्र कमबॅक केला आकाशने. आपण नाही झाला करतोय आणि प्रसाद सर म्हटले होते आधीच, कारण काही विक्रमाची बरोबर होईल आज. आणि 5 चेंडू 5 षटकार आज सुद्धा बघितले गेले तर, आणि गौरव सुद्धा नक्कीच या षटकारांच्या अचूक क्षण मध्ये टिपतायत. आणि आज सुद्धा मात्र दुसरा अशापर्यंत जातोय. पिंट्या जोशीने 5 चेंडू 5 षटकार मारले होते. मात्र आता मात्र विचार जर केला तर 5 चेंडू 5 षटकार आकाश सुद्धा मारतोय. डीजे रक्षण करती माझी एकदा माऊली, रक्षण करती माझी एकदा माऊली. हातात गावर टोल्यान माया आई संकटी थँक्यू. हातात गावर. आता प्रसाद सर षटकार बघितले